अहमदनगर जिले के अहिल्यानगर में सदियों पुरानी परंपरा का भव्य नजारा देखने को मिला। अकोला तालुका के लिंगदेव गांव में हर साल आयोजित होने वाली लिंगेश्वर महादेव यात्रा इस बार भी पूरे श्रद्धा और धूमधाम से संपन्न हुई। खास बात यह है कि इस यात्रा का मुख्य आकर्षण संगीत अखाड़ी होता है, जिसमें गांव के लोग रामायण और महाभारत जैसे प्राचीन ग्रंथों के पात्रों का रूप धरकर नृत्य प्रस्तुत करते हैं। लिंगेश्वर महादेव यात्रा में आयोजित संगीत अखाड़े के लिए पात्रों के पहनावे की नीलामी की जाती है और इस साल इससे 13,63,500 रुपए का धन एकत्रित हुआ। दिन भर धार्मिक अनुष्ठान, शोभा यात्रा और सांस्कृतिक प्रस्तुतियां होती है, जिसके बाद शाम को संगीत अखाड़े का आयोजन किया जाता है। श्रद्धालु इसे दूर दूर से देखने आते हैं। मी नमस्कार करतो। आज आमच्या श्री क्षेत्र लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या आमच्या गावी सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जंगी यात्रा असते लिंगेश्वर महादेवाची। आणि या यात्रेला प्रचंड गर्दी असते। 3 ते 4 लाख एवढे भाविक यांची येचा संख्या चालू असते। आमच्या या यात्रेच्या निमित्ताने आम्ही दिवसभर अनेक कार्यक्रम ठेवत असतो। मनोरंजनाचे, आनंदाचे, उत्साहाचे, त्यामध्ये ढोल ताशा, ध्वजपथक, त्याचप्रमाणे दिवसभर लेझीम स्पर्धा आज ज्या झाल्या त्यामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त संघ हे महिलांचे होते। यापूर्वी सुद्धा आमच्या स्पर्धा असायच्या, परंतु महिलांचे संघ नसायचे। आज जवळजवळ 60% संघ महिलांचे होते आणि फार सुंदर प्रकारचं लेझीम नृत्य या महिलांनी सादर केलं। जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, पारनेर तालुका, नगर जिल्हा, अकोले तालुका पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस जे होतं महिलांसाठी नाही, महिला आणि पुरुष हे समसमान मानून आम्ही क्रमांक काढलेले आहेत। प्रथम क्रमांकाला 7,551, द्वितीय क्रमांकाला 5,551, तृतीय क्रमांकाला 3,551 आणि प्रत्येक संघाला 2,151 हे उत्तेजनाचं बक्षीस आम्ही दिलेलं आहे। आणि स्मृती चिन्ह सुद्धा आम्ही प्रत्येक संघाला म्हणजे विजय संघाला दिलेले आहे। हे झालं दिवसभराचं। आमच्या यात्रेचं खास वैशिष्ट्य असं की आमच्या गावामध्ये बोहाडा म्हणजे संगीत आखाडी हा लोकप्रिय कार्यक्रम अनादिकालापासून चालत आलेला आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आखाडी। सध्या आता मी या माईकवर बोलतोय, सध्या शेजारी स्टेजवर हिरण्यकश्यपू पात्राचं संवाद चालू आहे। बराच रूढी परंपरा आहेत आणि भक्तांच्या पावतो तो मनोमन इच्छा पूर्ण केली तो पावतो। 30 वर्षापर्यंत